इतकं पॅक करून ठेवलं का? लोक छोट्या छोट्या गोष्टीला एवढं मोठं हे सेलिब्रेशन करते, आम्ही एवढ्या मोठ्या गोष्टीला छोटं छोटं सेलिब्रेशन करतो. एक किलो करला नंतर आरती तेल करते, आरती तेल लहान बरोबर नंबर. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? तर तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल विजयची रिॲक्शन काय होती जेव्हा त्याला कळलं की मी प्रेग्नंट आहे. सो आता आपण बघूयात आईची आणि माझ्या 3 नंदा आहेत त्यांची रिॲक्शन कशी असेल जेव्हा त्यांना कळेल की मी प्रेग्नंट आहे. आणि बघूयात आता. म्हणजे मी ठरवलं होतं की एक छोटं, जसं विजयसाठी ठरवलं होतं की छोट्या बेबीचं काहीतरी वस्तू आणेल आणि ती दाखवेल. तसंच ठरवलं होतं की त्या छोट्या बेबीची काहीतरी वस्तू आणून आईला दाखवेल आणि माझ्या नंदांना सुद्धा दाखवेल. ऑफकोर्स त्यांना व्हिडिओ कॉलवरतीच बोलणार आहे मी. सो तसं ठरवलं होतं, पण आता ते काही पॉसिबल नाहीये कारण मी काहीच घेऊन आलेली नाहीये. आणि आज सकाळी मी विजयला, आजच सकाळी मला समजलं, विजयला समजलं. त्यानंतर ना मग आता आम्ही आईला पण सांगणार आहे आणि लगेच व्हिडिओ कॉल करून माझ्या नंदेला पण सांगणार आहे. बाकी माझ्या फॅमिलीला पण मी सांगणार आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ येईल. तर तो व्हिडिओ आपल्याला उद्या येईल. सो आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण एवढंच बघूयात की माझी इकडची जी फॅमिली आहे त्यांना कसं वाटतंय जेव्हा त्यांना कळेल, म्हणजे माझ्या सासूबाईंना कळेल की त्या आजी होणार आहे आणि माझ्या नंदेला कळेल की त्या आत्तू होणार आहेत. सो बघूयात आपण सगळ्या फॅमिलीची रिॲक्शन. बाकी आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप वेगळा आहे. जेव्हा मला समजलं तेव्हा मी खूप जास्त हॅपी झाले होते आणि त्या नादामध्ये ना माझं सगळं सरप्राईज स्पॉइल झालं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. त्यामुळे मी आता डायरेक्ट सगळ्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे सगळ्यांना नाही, फक्त आईला आणि विजयला सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर मग मी आवरलं छान, म्हणजे रेडी वगैरे झाले आणि आता म्हणजे माझ्या नंदेंना आम्ही व्हिडिओ कॉल करणार आहेत. मग तो व्हिडिओ कॉल जो आहे तो मी रेकॉर्ड करून घेईल आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. सो असाच तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात की नाही ते मला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूयात आपण एक एक करून मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. अगोदर आईची रिॲक्शन असेल आणि त्यानंतर मग माझ्या मोठ्या नंदेची, मग मधल्या नंदेची आणि मग छोट्या नंदेची, असं सिरीज वाईज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सो चला. आईला तसंच नंतर सांगायचं होतं पण कंट्रोलच होत नव्हतं. आम्हा दोघांना पण आमचं ठरलं की चला आत्ताच सांगून टाकूयात, पण सांगणार कसं हे समजत नव्हतं. त्यामुळे मी हे असं डोकं लावलं, एका याच्या पेपरमध्ये रॅप केली किट आणि तेच त्याला टेप वगैरे लावून ती जी किट आहे किंवा तो पेपर जो आहे तो त्यांच्या बेडच्या तिथे नेऊन ठेवला. म्हटलं त्या बघतील, पण त्यांनी काही बघितलं नाही. त्यांना मी ते कसं दाखवलं हे तुम्हाला पुढे समजेलच. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि हे अशा प्रकारे मी हे जी किट आहे ती रॅप केली. मला असं वाटतं हे असं पहिल्यांदा कुणीतरी केलं असावं. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझा आवाज थोडासा वेगळा येत असेल, माझी तब्येत पण बरी नाहीये, सर्दी खोकला आणि कफ झालाय मला. 5:45 वाजले सकाळचे. मी 5:45 वाजल्यापासूनच उठलेली, मला काय झोप आली नाही. मी सगळ्यांना उठवून घेतलं, विजयला उठवून घेतलं, आईला पण उठवून घेतलं आणि बाहेर पाऊस झाला खूप. सगळ्यात आईने काय केलं होतं, रात्रीच कपडे आतमध्ये घेतले. मग ते कपडे मी आता बाहेर टाकून आले. म्हटलं तर थोडंसं लवकर उठलीच आहे तर सगळं काही पटपट आवरून घेते आणि बाकीचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत असंच शेअर करते. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे पान खायला जायला माझ्याकडून आवाज झाला, मोबाईल पडला माझ्याकडून, तरी कोण उठत नाही ना. मला 5:45 वाजल्यापासून चालेल, मी नुसतं उठून बसेल, मला झोपच लागला. किती वाजता? 5:45 ते आता उठला, बाथरूमला गेला जातो काय लगेच आता. विजयला त्याची आवाज जाईल का रे, थोडं समोर घे. दिसलं पाहिजे सगळं असं ठेव. तिथं बसली, तिथलं लाईट नाही लावलं. चहा पाणी करून
घे आता उठलो का त्याचं झालं चालू चहा पाणी करायचं स्वयंपाक करायचा पटकन पटकन झालं बस पण देत नाही 5 मिनिटं. आणि विजयचं लगे विजयची बॅग बिग मस्त पॅक करणं चालू आहे की मला आता निघायचं जसं तो नेहमी. आज माझ्या सासऱ्यांचा नैवेद्य आहे बघू आता करू काहीतरी. विजयची तयारी चालू आहे जाण्यासाठी. आताशी 7 वाजले विजय जात असतो 11 वाजता 10-11ला. ते काय आई कोणतं काय चूर्ण आमचूर्ण काय रे मग काय माहिती. तुम्ही तिथं झोपल्या ना नव्हतं ना तिथं काही. पाय विजय पाय आईचं आईच्याला आज खरंच नव्हतं तिथं काही. आता काल बेडशीट टाकलं हे केलं ते कुठं काय होतं तिथं. हेच होतं फक्त चष्मा ते कुठून आलं मला नाही माहिती. पाबर करून आता पोर कुठे आता पोरण टाकायला खाली याच्यात अडकलं असेल नाही तर कशात नाही ना. पोरांचंच काम आहे पण लावणं हे करणं पण कोणी एवढी बारीक काम करणार आहे कमी. अगं पण शाली कुठे आलेलं होतं ना स्टोल शाली. आता काम हे करून टाकलं मग कसं काय गुंडाळायला असं तिथं. पाबर करून आता स्टोल तिथं वाळू घातलेला होता काल. खोलून काढा काय पैशाचं बंडल आहे का? हो पैशाचं बंडल आहे. सोन आहे मग 10 तोळे 15 तोळे नाही तर 10 तोळे. आलं कुठून पण कल्याणी ना तिची विक्स गोळी हरवली सापडली कुठं गादीच्या खाली. तिथं नाही इकडं त्या कोपऱ्यात गादीच्या खाली. तसंच काहीतरी असेल. आपण एक दिवसभर नव्हतं ना काही. आता मी तेच म्हणते दिवसभर काहीच दिसलं नाही ना. आता मी बेडशीट बदललं नाही तसं काय रे बेडशीट बदललं हे केलं नाही कुठून पडलं. आता मला ते याच्यात कागद असतील नाही तर आतमध्ये त्याला ते गुंडाळलं काढून टाकलं तिकडं फेकलं मी. चॉकलेट काही ठेवते लेकर. अरे चॉकलेट नाही मला चॉकलेट सारखंच वाटलं. कोणतं राज्य होणार आहे. मी म्हणते काही इतक्या काही नव्हतं तिथं कसं काय आलं. त्याच्यासाठीच आम्ही लवकर उठलो आज. आणि इतकं पॅक करून ठेवलं काय. मी तेच म्हणते इतक्या काही नव्हतं तिथं कसं काय आलं. त्याच्यामुळे मला जाग आली चेक केलं त्याला उठून. गोड करा काहीतरी. कसं वाटतंय मग आई. छान वाटतं. चौथ्यांदा आजी होणार कसं वाटतं. चौथ्यांदा आजी होणार आहे ना. बाकी 3 लेकीचे चौथ्यांदा ना मग लेकीचे 3 वेळा झाले ना. 3 वेळा झाले. कसं वाटतं मग. छान वाटतं. इमोशनल झाल्या त्या जशी मी झाले होते. कधी मी बाथरूम मध्ये गेले तेव्हा पॅक केलं काही. ते मी आधीच पॅक करून ठेवलं होतं. फक्त माझा म्हणलं चष्मा मोबाईल ठेवला होता मी आणि काहीच नव्हतं. कसं काय आलं कुठून. ते कसं करायचं तुम्हाला कसं सांगायचं ते नव्हतं कळत. मग त्याला म्हटलं मी बेड खाली टाकून देते. आईला म्हणते ते काय पडलं उचला पण तो नको म्हणे. मग मी तिथं ठेवलं. मग आमचं समोर रेंगाटेंगी चालू होती. आईला माहित करा. एवढी मोठी गुड न्यूज मिळाली आणि एवढ्या मोठ्या गुड न्यूजला ना हे असं छोटस तोंड गोड करणं चालू आहे. मला आवडत नाही ती 5 स्टार आहे. मला एक आणली आईला एक आणली पर्क आणि विजयला 5 स्टार. मला असला कफ झालाय ना माझ्या घशात असं 2-2 मिनिटाला
खूप वेगळं होतंय. दे ना. खाऊ शकता. बर दे. कप झालेला मला चालतं ते. आम्ही दूध आणायला पाठवलेलं, विजन कॅडबरी घेऊन आले. हे आईच्या लेकानी आणलेली. हा बघा. देवा तुम्ही तू बघा आता. जरा लोक छोट्या छोट्या गोष्टीला एवढं मोठं हे सेलिब्रेशन करते. आम्ही एवढ्या मोठ्या गोष्टीला छोटं छोटं सेलिब्रेशन करतोय. तू कसं काय खाली माझ्यातली? माझी का खाली मला नाही जाणार एवढी, तर मला कप झालेला आहे. खाऊन तरी पहिले लोक ऐक ना. चांगली गोष्ट. हा कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू थँक्यू. तुम्हाला पण कॉंग्रॅच्युलेशन. आत्या होणार तुम्ही आता पहिल्यांदा. तेच ना, आनंद किती झाला सांगता येत नाही. आम्ही रडलो सकाळी, आई रडल्या, मी रडले. तेच ना, चला म्हटलं आशीर्वाद दिलेला काम आला ना. लवकर आत्याबाई करा. विजय गेला का? हा तो गेला, आत्ताच गेला. बरं ठीक आहे चालेल. हो चालतंय. हा हो हो हो. अर्चनाला आरतीला सांगितलं का? नाही आता त्यांना सांगते ना फोन करून. बरं चालतंय. धन्यवाद. चालू करायचंच राहिलं, नंतर आठवलं चालू करायचं. राहिलं काय झालं? काय चालू आहे? घाबरले ना मी, म्हणलं काय झालं. मेहंदी लावत होते. बोल ना. झाला नाश्ता? नाही. हा का? अय्यो मी टेन्शन मध्ये आले 2 मिनिटांसाठी. म्हणलं काय झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू थँक्यू. गाणं म्हणू का? नको नको गाणं नको. नशीब प्रवासातून आल्यावर कळलं, नाही तर सगळा प्रवास टेन्शन मध्ये गेला. हा ना, म्हणजे मला थोडासा डाऊट होता तरी पण म्हंटल आता जे होईल ते होईल. आज सकाळी चेक केलं मी, बाथरूम मध्ये चेक केलं, तिथंच रडायला लागले. नंतर मिठी मारली असती जोरात घट्ट. तेच ना, मग नंतर ना विजयला उठवलं 6 वाजताच. त्याला सांगितलं, आईला सांगितलं, आई रडायला लागल्या. आता मोठ्या ताईला सांगितलं, त्या रडायला लागल्या. असं ते एकदम हे झालं ना ग, भरून आल्यासारखं होते. तेच ना. आणि आता बरेच दिवसापासून समजा वाट बघत होते. हा ना, बरेच दिवसापासून सगळे वाट बघत होते ना. आता आम्ही परवा दिवशीच मी तिकडे आले होते ना, आईला आरतीला तिकडे घेऊन जायचं होतं. तर परवा दिवशी आमचा विषय चालला होता. मी आईला म्हणलं अगं आता माझी तब्येत लई कमी झाली म्हणलं, मध्ये मध्ये तब्येत जास्त झाली. तेच चाललं होतं आमचं. तेच मी हे केलं, म्हणजे आता चेक केलं. मला डाऊट होताच, आणि आजची माझी डेट होती, पिरियड्स डेट. म्हंटल मला सकाळी कंटाळा आला. म्हणलं म्हणलं करण 3-4 तारखेला. पण काय झालं काय माहिती, परत मनात आलं. किट घरातच होती, मग करून टाकलं चेक. भारी झालं. विजय कुठे? नेटवर्क मध्ये जा अगोदर. नेटवर्क मध्येच आहे ना. तुम्हाला आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? हा. वा वा, छान छान. आत्याबाई आत्याबाई. आनंद आला. काय आनंद झाला. मोठ्या ताई तर रडायलाच लागलं माहिती का. तर तुम्ही बघितलं सगळ्यांच्या रिॲक्शन कशा होत्या त्या. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये कळवा. आणि कुणाला जास्त खुशी झाली ना हे तुम्हाला समजलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तर सगळेच खुश झाले तसे, पण कोण जास्त खुश झालंय ते मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हीच मला सांगा.
तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर करा. आपला जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तो माझ्या फॅमिलीचा असणार आहे, म्हणजे मम्मी पप्पा माझी बहीण वगैरे ह्यांची रिॲक्शन काय होती ना ते मी आता तुमच्यासोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते. सो असंच कनेक्ट राहा चॅनलला. बाय.